मार्गावर आज ब्लॉक असणार आहे। मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे। दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक घोषित करण्यात आलेला आहे। दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये हा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ही पूर्णपणे बंद असणार आहे। दुपारी 12 ते 2 या वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे आणि या वेळेत मुंबईकडे येणारी वाहतूक ही पूर्णपणे बंद असेल। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रोहन, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेण्यात येतोय, कशासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय? जान्हवी, खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जे ते मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती मोठ्या प्रमाणामध्ये ब्लॉक घेतले जात आहेत आणि ग्रँटी बसवण्याचं काम जे आहे ते या सगळ्याच्या माध्यमातून केले जात असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। ग्रँटी म्हणजे दिशादर्शक फलक आहेत जे वाहतुकीस अडथळा निर्माण योग्य रीतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी ते मदतीचे ठरतात। तसेच त्याच ग्रँटीवरती अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्याचं काम जे आहे ते त्या ग्रँटीच्या माध्यमातून केलं जातं। यासाठी जे ते आज देखील पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ज्या मार्गावर गाड्या आहेत त्या 12 ते 2 या वेळेमध्ये ज्या आहेत त्या थांबवण्यात येणार आहेत किंवा वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद केली जाणार आहे। रोहन, 12 ते 2 या वेळेमध्ये हा ब्लॉक असणार आहे। इतक्या दरम्यान वाहतुकीसाठी दुसरा पर्याय काही दिलेला आहे का? नक्कीच जान्हवी, वाहतुकीसाठी जुना हायवे जो आहे तो त्याचा वापर जो आहे तो प्रवाशांनी करावा अशा प्रकारची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आलेली आहे, MSRDC कडून देण्यात आलेली आहे। त्यांची लोक देखील त्या ठिकाणी थांबणार आहेत। ज्या ठिकाणून डायव्हर्जन देणार आहेत त्याच ठिकाणी MSRDC ची सगळी कामगार लोक असतील, त्यांची यंत्रणा असतील, त्या तिथे थांबतील आणि ते योग्य रीतीने जी वाहनं आहेत ती दुसरीकडे डायव्हर्ट करतील। त्यामुळे प्रवाशांचा जो आहे तो खोळंबा माध्यमातून होणार नाही अशा प्रकारचं नियोजन सध्या MSRDCच्या माध्यमातून केलेलं पाहायला मिळतंय। जान्हवी जी, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।